पण मला सांगा, की त्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीत पैसा चांगला मिळायचा? हो, आम्हाला छान म्हणजे आम्हाला नाटकात खूप छान पैसे मिळायचे. त्या मानाने आम्हाला मराठी पिक्चरला खूप कमी मिळायचे. म्हणजे अगदी 7 आणि 7,000 8,000 असे द्यायचे. दादा कोंडकेंनी चांगले दिले फक्त हां. पिक्चर्सचे पैसे. आणि मग बाकी ठिकाणी कामाचं समाधान. समाधान. काही-काही तर पिक्चरचे सीरियलचे पैसे मिळालेच नाही आहेत. खूपच. म्हणजे नाटकाचे तर नाहीच. म्हणजे नाटकाचे पण असे कित्येक जणांकडचे पैसे माझे राहिले आणि आणि आपल्याला काय तेव्हा असं मला मागायला आवडायचं नाही, हां. की हल्ली कसं जरा हे करतात. पण हां, आता कलाकार बोलून दाखवतात आता. हो, पण तेव्हा आम्ही असं कोणाकडे एवढं हे नाही केलं, की जाऊ देत, गेले तर जाऊ दे, आपलीच माणसं आहेत, असं वाटायचं. हां. आणि पिक्चर्सचं पण म्हणजे तू सौभाग्यवती होच्या वेळेस पण एका शेड्यूलला पिक्चर पैसे दिले, दुसरा तिसरा शेड्यूल काही पैसे काहीच नाही. ते पण मग तरीसुद्धा आम्ही म्हटलं जाऊ द्या, आपण छान आनंद तिकडे स्मिताताई तळवळकर वगैरे, हां. तेव्हा पण छान ते आपलं याला होतं, चांदिवलीमध्ये शूटिंग चाललं होतं आमचं हां. तेव्हा. साकीनाक्याजवळ. हां. हं. पण मग तेव्हा पण आम्हाला नाटकामधलं मात्र 3-3 प्रयोगाचे मानधन खूप छान मिळायचं. हां. म्हणून ते बरं वाटायचं. चला अगदी तेव्हा तर 31 डिसेंबरलाच रात्री पण नाटक असायचं शिवाजी हो, मंदिरला. हो. रात्री 12चा शो. हो, ते पण आम्ही 4-4 शो केलेत त्यावेळेस. एक गडकरीला, एक इथे कुठे आपलं पार्ल्यातलं, दीनानाथला, दीनानाथला. हां. शिवाजी मंदिर, असे आम्ही प्रयोग केले आणि वेगवेगळी नाटकं. मग सगळे मला तेव्हा विचारायचे, "तुम्ही वेगवेगळ्या नाटकात कामं करतात, मग तुमचं असं नाही का होत, की या नाटकातून त्या नाटकात तुम्ही?" नाही म्हटलं, "काही नाही, ते बरोबर क्यू मिळाला का बरोबर आम्ही काम करतो छान." पण मजा यायची हां त्यावेळेस आणि 4-4 नाटक एका वेळेस म्हणजे ती खूप म्हणजे आणि नाटकाचं मानधन म्हणजे काही-काही जणांनी हे केलं असेल, पण तेवढं काही तेव्हा वाटलं नाही. कारण हां. ते बिझीच होते मी तेव्हा नाटकामध्ये. म्हणजे सगळेजण म्हणाले ना, की हिचं तर पंचांगच लागलंय नाटकाचं, अच्छा. असं हां. म्हणायचे. कारण हां. माझीच मैत्रीण शर्मिला मेडेकर पण म्हणाली, की नवरी मिळे नवऱ्याला का कुठे कशात तरी होतं, पण तुझं असं कळलं, की तुझं खूप नाटकाचे मोठे-मोठे पंचांग आहे, असं संजय जोगांनी आम्हाला सांगितलं. हां. तर म्हटलं असेल, पण तुम्ही मला विचारलं असतं, तर मी नक्की काम केलं असतं त्याच्यात म्हटलं. ओह! हं. मग तुला काही भूमिका माझ्याकडे तेवढं तेव्हा आलं नाही ते. हं. अच्छा, हातातल्या काही भूमिका गेल्या तर असं तुला गेलं हो, गेल्या तशा म्हणजे. पण त्या अशा म्हणजे माहिती नाही म्हणजे का अशा गेल्यात ते पण असं कळलं नाही म्हणजे. हां, हं, पण गेल्या. हं. मग ते एखाद्या वेळेस म्हणजे मी नाटक करत होते म्हणून सुद्धा असेल, कारण ही नाटकात खूप बिझी मुलगी आहे, मग त्या असं पण असेल. हँड्सअप पण मी भक्ती बर्वेबरोबर काम केलंय. हां. सदाशिव अमरापूरकर, भक्ती अरे, बर्वे. पण त्यांचे काय अनुभव? ते दोघं म्हणजे भक्तिताई अगदी मला हां. सगळ्यांनी सांगितलं होतं, की भक्तिताई खूप कडक आहेत, हे आहेत. पण मला भक्तिताई खूप छान वाटल्या. एखाद्या वेळेस मी त्या नाटकात लहान पण होते, तर त्या माझ्यावर खूप त्यांनी प्रेम केलं. हां. तर त्या मला अगदी म्हणजे आम्ही दोघीजणी शिवाजी मंदिरवरनं आमचा साहित्य संघ मंदिरला प्रयोग होता ना, तर हां. मी आणि भक्तिताई आम्ही लोकलमधनं पण ट्रेनमधनं गेलोत तेव्हा. अरे वाह! हो, अच्छा. पण हां. त्यांना लोकं ओळखायची तेव्हा. हां. कारण त्या काही साप्ताहिकी वगैरे द्यायच्या ना, हां, हां, तर हां, हां. भक्तिताईला ओळखायचे तेव्हा लोकं. हां. पण भक्तिताईंबद्दल मला खूप म्हणजे लोकांनी मग नंतर माझं ना नसतं झेंगट चालू होतं. अरुण जोगळेकर, भारती आचरेकर. तर असं म्हणजे ते चालू असताना आम्ही हँड्सअप करत होतो. मग तेव्हा तेव्हा काहीतरी तारखांचा गोंधळ झाला. तर तेव्हा मग दुसरी मुलगी एक रिप्लेसमेंट म्हणून ते तर भक्तिताई बोलल्या, "नाही, नाही, मला हे असं परत मी हे करणार नाही. मला शुभांगीच पाहिजे हां. तेव्हा माझ्याबरोबर काम करायला वगैरे." असं त्यांचं तेव्हा होतं. काम काय त्याच्यात छोटंसंच होतं, पण काय माहीत नाही त्यांचं खूप माझ्यावर प्रेम होतं भक्तिताईंचं. सदाशिव अमरापूरकर हां. पण हां. खूप मग? छान. अविनाश मसुरेकर. पण अमरापूरकरांचं दांडगं वाचन आणि शिस्तबद्ध काम. खूप. पण आमच्याकडे नाटकामध्ये म्हणजे अमरापूर आणि मला त्यांनी एकदा सांगितलं प्रयोगाच्या वेळेस हँडसअपच्या, "अगं ते डॉक्टर लागू तुझी खूप" तेव्हा आमचं गुपचूपचं शूटिंग चाललं. "डॉक्टर लागू तुझी खूप तारीफ करतायत, की चांगली मुलगी आहे ती एक आता शुभांगी रावते कोण आली हां. छोटीशी नाव घेतलं का मला माहीत नाही, पण ती एक छोटी मुलगी आहे आता आमच्या गुपचूपमध्ये काम केलंय. खूप छान काम चांगलं करते काम वगैरे. म्हणजे हां. तुझी तारीफ करत होते." असं मला अमरापूरकरांनी तेव्हा सांगितलं. कारण ते त्यांचं काहीतरी कन्यादान का काही नाटक चालू होतं. म्हणजे डॉक्टर लागू आणि म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचं नाटक होतं चालू, तेव्हा म्हणजे ते भेटत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं. पण असे सगळ्यांकडनं असं चांगलं बोलणं वगैरे पण ऐकलं का खूप बरं वाटायचं आपल्याला.